महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकीय, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही। तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज, आवाज सर्वसामान्य जनतेचा। अखेर मढी ग्रामपंचायतचा रूढी व परंपरेचे पालन करण्याचा ठराव मंजूर। भटक्यांची पंढरी म्हणून ओळखले जाणारे पाथर्डी तालुक्यातील मढी हे कानिफनाथांची समाधी आहे। देशभरातून लोक येथे यात्रेसाठी येतात। दिनांक 12 रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत थोडा गोंधळ निर्माण झाला, पण सरपंच व ग्रामसेवक ढाकणे यांनी तो मिटवता घेत रूढी परंपरेचे पालन करा या विषयावर आयोजित विशेष ग्रामसभेत ठरावाच्या बाजूने मतदान करत ठराव बहुसंख्य मताने पारित केला। अध्यक्षस्थानी सरपंच संजय मरकड होते व विशेष निर्णय अधिकारी म्हणून गणेश ढाकणे यांनी काम पाहिले। पहिल्या ग्रामसभेत मुस्लिम व्यावसायिकांवरती बंदी घालण्याचा ठराव घेण्यात आला होता, तो फेटाळून लावल्याने आज ग्रामसभेने आयोजित केले होते। सभेत जुन्या रूढी व परंपरेचे पालन करा असा आजच्या सभेचा विषय असल्याचे गणेश ढाकणे यांनी जाहीर केले। त्यावेळी अनेकांनी रूढी व परंपराचे पालन करणे म्हणजे नेमके काय असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला। सभेत वादाचा विषय चर्चा होताना काही ग्रामस्थ व महिला निघून जाताना दिसल्या। उपस्थित असलेल्यांपैकी ज्यांनी प्रोसिडिंग व स्वाक्षरी केल्या ते मतदार आहेत की नाही हे तपासण्यात आले व हात उंचावून मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली। मतदान झाल्यानंतर सरपंच संजय मरकड यांनी 327 विरोधात 127 मतांनी हा ठराव मंजूर केल्याचे जाहीर केले। गणेश ढाकणे यांच्या म्हणण्यानुसार सभा नियमानुसार पार पाडण्यात आली। त्यावेळी सरपंच संजय मरकड म्हणाले की मंदिर बांधताना गाढवाच्या पाठीवर दगड लादून मंदिराचा एक भिंत उभी झाली आहे आणि त्याच गाढवांचा बाजार आज मढीत न भरता अन्यत्र जागेवर का भरतो याचे गावकऱ्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असे ते म्हणाले। गावातील मुस्लिम व्यावसायिकांना आपली दुकाने लावण्यास हरकत नसल्याचेही त्यांनी आजच्या सभेत म्हटले। प्रतिनिधी प्रशांत सोनवणे, शिवगर्जना न्यूज, पाथर्डी। ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका। धन्यवाद।